मित्रांनो, आपल्या भारतातील एक सर्वात मोठी बातमी आहे की आता ही गाडी आहे एर्टिका. तर समजा आपण भाड्यानं कधी घेऊन गेलात बाहेर किंवा एखाद्या ड्रायव्हरकडे दिली गाडी किंवा विश्वास असेल तो प्रश्न वेगळा आहे. पण सेफ्टीसाठी एक हा कॅमेरा पण प्रत्येक गाडीला बसवला जातो. जर आपल्याला आतली बाजू पाहायची असेल तर आतली पण असं फिरवून आतल्या बाजूची पण बघू शकतो आणि बाहेरची म्हणलं तर हे बाहेरचं पण आहे आणि मोबाईलला कनेक्ट आहे ते. आणि ॲक्च्युली बघा इथं पण आहे असं स्क्रीन टचवरती पण दिसेल आपल्याला. आणि दुसरी गोष्ट मोबाईलमध्ये पण असं आहे, हो का, मोबाईलमध्ये सुद्धा सिस्टीम आहे. तर आता तुम्ही चालू करा ते. एक सेकंद तुम्हाला दावतो. हे पूर्ण रेकॉर्डिंग साधारण किती दिवसाचं होतं हे? 8 दिवसाचं रेकॉर्डिंग होऊ शकते. जरी समजा 8 दिवस तुमची गाडी जर बाहेर गेलेली असेल, कुठे गेलेली असेल, कुठे गेलेली असेल, हे सगळं लोकेशनपासून सगळं क्लिअर कट इमर्जन्सीला हे सेफ्टीसाठी असे पूर्ण कनेक्टेड इमर्जन्सी पण रेकॉर्ड होतं. हो, रेकॉर्ड होऊ शकतं. वेगळं इमर्जन्सी नॉर्मल हो होतं. हो. तुमची काय असेल तर माहिती सांगा जरा थोडीशी. डॅश कॅमेरा हा एकदम चांगला आणि सुरक्षित आहे, कारण की कधी होतं रस्त्यात काही पण घडू शकतं, काही पण होऊ शकतं. त्यावेळेस कधी पण तुम्ही अचानक कोणी आडवं आलं नाहीतर काय आलं तर परत काय होणार की बाबा मी नव्हतो, माझी चुकी नव्हती, तुमची चुकी होती. त्या टायमिंगला डॅश कॅमेरा असेल तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे. त्यावेळेस मग कसं होतं, चुकी कोणाची आहे कोणाची नाही ते समोर लगेच आपल्याला कॅमेऱ्यामध्ये कळतं. हो, आणि सेफ्टीसाठी एकदम चांगला आहे की बाबा कसं आजकाल लोक ॲक्सिडेंट करून जातात किंवा पळून जायचा प्रयत्न करतात, की त्याच्यामुळं सगळ्यांसाठी सेफ्टीसाठी हा कॅमेरा आहे की बाबा काय म्हणजे कोणी काही करू शकत नाही आहे, डुप्लिकेट धंदा होऊ शकत नाही हा. आणि सगळ्यांसाठी, फॅमिलींसाठी, सर्वांसाठी हे सेफ्टी कॅमेरा अतिउत्तम आहे. तर सर्व गाडीवाल्यांनी बसवून घ्यावा अशी विनंती आहे माझी. जय बाळगुमा.